श्री स्वामी समर्थ. आज त्रिपुरी पौर्णिमा. दर पौर्णिमेला आपण आपल्या घरच्या घरी कशी पूजा करायची, सत्यनारायण भगवानची कशी पूजा करायची हे तुम्हाला मी आता दाखवते. पटकन क्विक आपण एक मिनी ब्लॉग बघूया. गव्हाची खाली आपण रास घ्यायची आहे. गव्हाच्या राशीवर आपण कलश घ्यायचा आहे. कलशात पाणी, हळद, कुंकू, अक्षर आणि आपण त्याच्यामध्ये ₹1 नाणं, सुपारी आणि फूल व्हायचं आहे. त्याच्यावर ताम्हण ठेवायचं आहे. तांदळाची रास घ्यायची, त्याच्यावर बाळकृष्ण स्थापन करायचा, कापसाचं वस्त्र घालायचं. मागं आपण सत्यनारायण भगवानचा फोटो ठेवायचा. आंब्याच्या पानांची डहाळ्या ठेवायच्या आहेत. ही जी पोथी आहे ही दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये, स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला कुठेही मिळेल. त्याच्यामध्ये खूप सोप्या भाषेत तुम्हाला पूजा कशी करायची तुम्हाला छान त्याच्यामध्ये इत्थंभूत माहिती दिलेली आहे. अंदाजे 1 तास लागतो पूजेला. आपल्याला 3 सुपारी करायच्या आहेत, सुपारी मांडायच्या आहेत. त्या प्रत्येक सुपारीचं महत्त्व आहे. पहिली सुपारी गणपती बाप्पांची, दुसरी सुपारी कुलदेवतेची आणि तिसरी सुपारी वरुण देवतेची आहे. पूजा पोथीमध्ये व्यवस्थित दिलेली आहे.